गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 25th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर काल गणेश चतुर्थी असल्यामुळं साहजिक आहे सगळ्यांच्याच घरी बऱ्याच जणांच्या घरी गणपती बसले असतील. तर ती गडबड असल्यामुळं काल मी तो व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. परंतु कालचा व्हिडिओ, कालची जी काय सुट्टी आपली झाली ती भरून काढण्यासाठी मी आज व्हिडिओ अपलोड करतो आहे, ठीक आहे. तर आपण 5 प्रॉब्लेम आय थिंक आपले झाले होते. त्याच्याच पुढं आपण प्रॉब्लेम नंबर 6ला स्टार्ट करतो आहे. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. तर साहजिक आहे तुम्हाला ब्लरच दिसणार, पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ऑलरेडी मी प्रॉब्लेम आणि ॲडजस्टमेंट दररोज सेंड करतो. तर फक्त परत एकदा हंबल रिक्वेस्ट आहे की बाबा प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या, प्रॉब्लेम आखून ठेवा आणि जसा व्हिडिओ चालू होईल तसं माझ्याबरोबर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तर तो नक्कीच तुम्हाला कळेल, ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप आता डायरेक्ट सुरुवात करतो, मी जास्त बडबडत नाही. तर पहिली स्टेप नेहमीप्रमाणे ॲडजस्टमेंट टिक मार्क करून घेऊ, ओके. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा, पहिली ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड म्हणजे क्लोजिंग स्टॉक, किंवा मी अगोदरच बोललेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये खाली जर तुम्हाला स्टॉक शब्द दिसला तर तो क्लोजिंगच असतो. त्यामुळे जास्त विचार करू नका, ॲडजस्टमेंटमधला स्टॉक हा क्लोजिंगच असतो, त्यामुळे तो क्लोजिंग स्टॉक आहे. बाकीचं वाक्य राहून दे, डायरेक्ट ॲडजस्ट अमाऊंट बघा. हां, पण तुम्ही म्हटलं सर 2 अमाऊंट आहे, कॉस्ट प्राईज ₹40,000 अँड मार्केट प्राईज ₹35,000. मग 2-2 प्राईज असेल तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं. 2-2 प्राईज असेल तर छोटी अमाऊंट जी असती 35,000, दोघांमधली छोटी अमाऊंट 35,000 आहे. त्यामुळं 35,000चे आपण 2 इफेक्ट देऊ, ठीक आहे. पण क्लोजिंग स्टॉकचे आपण टिकमार्क करत नाही, त्यामुळं पहिली ॲडजस्टमेंट स्किपच करू आपण, ओके. सेकंड ॲडजस्टमेंट बघा. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. बाकीचं राहून दे, आपण ती ॲडजस्टमेंट नंतर सोडवताना मी त्याचा अर्थ सांगेलच, बरोबर आहे. पण कुठला शब्द आला हो, फिक्स्ड डिपॉझिट. मग वर कुठं आहे का फिक्स्ड डिपॉझिट? माझ्या स्क्रीनवर दिसत नसेल तर तुमच्या वहीत बघा. फिक्स्ड डिपॉझिट डेबिट बॅलन्सला सगळ्यात लास्ट आयटम आहे फिक्स्ड डिपॉझिट. चला तर मग त्याच्यावर एक टिक मार्क करा, ओके. थर्ड ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड RDD ॲट 2.5%. 2.5% अंडरलाईन करा. 2.5%. आपण 10% 5% शिकलो आहे, पण आता 2.5% पहिल्यांदाच आहे. मग ते कसे काढायचे ते मी सांगतोच, ओके. 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स शब्द आला आहे ना. मग डेटर्स कुठे बघा बरं. डेटर्स बघा, वरून एक काहीतरी 8-9 नाव आहे सन्ड्री डेटर्स, त्याच्यावर टिक मार्क करा. फोर्थ ॲडजस्टमेंट कुठली, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. बाकीचं मरून दे. कुठला शब्द आला आहे, फर्निचर. तर फर्निचर आत्ता डेटर्सवर टिक मार्क केले, त्याच्याच खाली बघा फर्निचर, मग फर्निचरवर एक टिक मार्क करा, ठीक आहे. आणि लास्ट ॲडजस्टमेंट पाचवी, गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम. नवीन ॲडजस्टमेंट आली. आज मी तुम्हाला ॲडजस्टमेंटचा जो काय स्क्रीनशॉट तुम्हाला ऑलरेडी पाठवलेला आहे त्यात बघा, नवीन ॲडजस्टमेंट मी ॲड केलेली आहे. तर ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट टोटली वेगळे आहेत, त्यामुळे ह्याची टिकमार्क करायची गरज नाही आहे. म्हणजे थोडक्यात 3च जणांवर हा टिकमार्क आहे, ओके. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं ते इकडं पण क्रेडिट साईडला इकडं पण इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट आहे, ह्याच्यावर पण एक टिकमार्क करा, कारण ते फिक्स्ड डिपॉझिटची ॲडजस्टमेंटचा इकडं पण इफेक्ट जाईल, ओके. म्हणजे 4 जणांवर आपण टिकमार्क केली. म्हणजे एवढ्याच ॲडजस्टमेंट कमी आहेत म्हणजे थोडक्यात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, एक नजर टाका हे प्रॉब्लेममध्ये कुठे हिडन ॲडजस्टमेंट आहे का. हिडन ॲडजस्टमेंट कशी ओळखायची, कुठं पर्सेंटेज दिसतो आहे का, किंवा कुठं ब्रॅकेट दिसतो आहे का. तर नीट बघा, ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढं ब्रॅकेट आहे, दिसतं तुम्हाला. ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढं ब्रॅकेटमध्ये काहीतरी फॉर 3 इयर्स दिलेलं आहे. मग एक काम करा, ॲडव्हर्टाइजमेंटवर सुद्धा टिकमार्क करून घ्या. का, तर त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे, ओके. आणि सगळ्यात शेवटी एक नजर टाका की प्रॉब्लेममध्ये कुठं रिटर्न दिसतात आहे का, कुठं परचेस रिटर्न शब्द आहे का, कुठे सेल्स रिटर्न शब्द आहे का, तर नाही आहे. थोडक्यात आज प्रॉब्लेममध्ये रिटर्न्स नाही आहेत, ओके. मग परत एकदा टिकमार्क्सचा मी एक सेपरेट स्क्रीनशॉट काढलेलं आहे. तुम्ही परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून किंवा पॉज करून बघा ॲडजस्टमेंट टिकमार्क बरोबर केलेले आहेत का. डेटर्सवर एक आहे, फर्निचरवर एक आहे, ॲडव्हर्टाइजमेंटवर एक आहे, फिक्स्ड डिपॉझिटवर एक आहे, आणि पलीकडं क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिटवर एक आहे, ओके. ह्या झाल्या ॲडजस्टमेंट टिकमार्क. आता पोस्टिंग बघू आपण. हातात पेन्सिल ठेवा किंवा पेन ठेवा. मी सांगतो तसं, किंवा तुमचं पाठ आहे, तुम्ही ऑलरेडी पोस्टिंग केलाच असेल.
माझं सांगण्या अगोदर तुम्ही केलेलं बरं आहे. तुम्ही फक्त व्हेरीफाय करत जावं की बाबा सरांचं आणि आपलं पोस्टिंग करेक्ट आहे का. चला मग सुरुवात करू. फर्स्ट वर्ड दिला स्टॉक. कुठला स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक. ट्रायल बॅलन्समधला स्टॉक हा ओपनिंग असतो. नाही झेपलं तर डेट दिली की ब्रॅकेटमध्ये 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणलं की ओपनिंग स्टॉक आणि 31 मार्च म्हणलं की क्लोजिंग स्टॉक. बस तारखांवरनं कळतंच की. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. मग ओपनिंग स्टॉक कुठे लिहिता? तो TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. त्यानंतर पर्चेसेस कुठे लिहितात? TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. सॅलरीजच्या समोर लिहिताल PD, P&L, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेसच्या समोर लिहिताल TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरिएज पण तिथेच, ट्रेडिंगच्या डेबिटला TD. रॉयल्टीज पण तिथेच, ट्रेडिंगच्या डेबिटला TD. फ्रेटसुद्धा तिथेच, TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD. सन्डी डेटर्सच्या पुढे A लिहा, ॲसेट. फर्निचर पण ॲसेट, A लिहा. लीज होल्ड प्रॉपर्टीलाच ॲसेट म्हणतो ना आपण, त्यामुळे लीज होल्ड प्रॉपर्टी ॲसेट, A लिहा. इन्व्हेस्टमेंट तिथेच, इन्व्हेस्टमेंट ॲसेट, A. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD लिहा. ॲडव्हर्टाइजमेंट तिथेच, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD. बॅड डेप्ट्स सेम तिथेच, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD. डिस्काउंट अलाउड तिथेच, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD. कॅश इन हँड ॲसेट, A लिहा. कॅश ॲट बँक ॲसेट, A. आणि लास्ट आयटम दिला आहे फिक्स्ड डिपॉझिट, ते सुद्धा ॲसेटला A लिहा. ओके. आता पलीकडे बघू आपण क्रेडिट बॅलन्सला काय काय नाव आहे. तर फर्स्ट दिलं आहे कॅपिटल अकाउंट, डॅश मारून पार्टनर्सची नावं दिलीत, पियुष, अरुण. तर कॅपिटल माहिती तुम्हाला L, लायबिलिटी लिहा. सन्ड्री क्रेडिटर्स ते सुद्धा L, लायबिलिटी. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट ह्याच्यासमोर लिहिताल PC, म्हणजेच P&L, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट L, लायबिलिटी लिहा. त्यानंतर सेल्सच्या समोर TC, ट्रेडिंग क्रेडिट लिहा. ओके. चला मग पोस्टिंग झालं तुमचं. ज्यांना चुकले असतील किंवा लिहिताना मी सांगताना जरा पुढे मागे झाले असतील तर नीट बघा. मी स्वतः पोस्टिंग लिहून ठेवलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून पटकन बघून घ्या की बाबा आपलं पोस्टिंग करेक्ट आहे का. हे 2 स्क्रीनशॉट आहे, हा पण आहे. व्हिडिओ चालू असताना पटकन स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून लगेच व्हेरीफाय करायचं की बाबा आपलं पोस्टिंग आणि सरांचं पोस्टिंग करेक्ट आहे का. ठीक आहे. तर मग एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, पोस्टिंग करून घ्या आणि ज्यावेळेस तुमचं पोस्टिंग होईल तेव्हा परत व्हिडिओ रिझ्यूम करा. ओके. चला तर मग तुमच्या आणि माझी पोस्टिंग झालेली आहे. तुमची पण पोस्टिंग आत्तापर्यंत झालेली असेल. ओके. तर परत एकदा नजर टाका किंवा पोस्टिंग आपलं करेक्ट आहे का. ट्रेडिंग अकाउंटला बघा, माझे एवढे पर्टिक्युलर आयटम्स आलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून चेक करू शकता. त्यानंतर सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघा काय काय पर्टिक्युलर आयटम्स आहेत, कोण इनरला आहेत ते पण व्हेरीफाय करत चला. ओके. आणि थर्ड पेज बॅलन्स शीटला पण बघा लायबिलिटीजला काय काय नावं आहेत आणि ॲसेट्सला काय काय नावं आहेत. ओके. चला तर मग पोस्टिंग झाले, आपण काम करू. ॲडजस्टमेंटला लगेच सुरुवात करू. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती? पहिली ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड. मी मागाशीच बोललो स्टॉक ऑन हँड म्हणजे काय हो? क्लोजिंग स्टॉक. किंवा नसल कळत तर मी सोप्या भाषेत काय सांगितलं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक शब्द दिसला की त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणायचं. क्लोजिंग स्टॉकच आहे. ठीक आहे. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट माहिती किंवा ॲडजस्टमेंट तुम्ही लिहिलेले आहेत तिथं बघा शेजारी, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला 2 इफेक्ट. फक्त आता नीट बघा अमाऊंट काय आहे क्लोजिंग स्टॉकची. 2 अमाऊंट आहेत सर. कॉस्ट प्राईस 40,000 आहे आणि मार्केट प्राईस 35,000 आहे. 2 अमाऊंट असेल तर दोघांपैकी छोटी अमाऊंट 35,000, त्याचे 2 इफेक्ट देऊ आपण. मग चला पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताल बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट टाकताल 35,000, छोटी अमाऊंट 35,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जेवढं खाली लिहिता येईल तेवढं खाली लिहा. क्लोजिंग स्टॉक त्याची अमाऊंट टाकताल 35,000. ओके, 2 इफेक्ट लक्षात आले, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सोपे ॲडजस्टमेंट आहे पडतीची. सेकंड ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 1200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. माणसं फिक्स्ड डिपॉझिट काढतात, FD शॉर्ट फॉर्म. बँकेत आपण FD काढतो. FD का काढतात? त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं, बँके आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट व्याज देते. मग ती ॲडजस्टमेंट काय नीट बघा. तर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट स्टील रिसिवेबल म्हणजे मिळायचं बाकी आहे. आपण FDवर ₹1200 आपल्याला बँकेतनं मिळणार आहे, मग मिळायचे आहेत. मग पहिला इफेक्ट काय करताल, ज्याचं इंटरेस्ट आहे, FD आहे ना, फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट आहे, मग ज्याचं इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये ॲड करा. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, इंटरेस्ट हा शब्द दिसला की ज्याचं असेल, ज्या पर्टिक्युलर आयटमवर इंटरेस्ट असेल ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. मग ॲड इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट किती होतं, 1,200 1200. दोघांची ॲडिशन आउटरला 16,200 16,200. ओके. आणि सेकंड इफेक्ट, आता सेकंड इफेक्ट नीट लक्ष द्या, कसं लावताल. ही आपली काय आहे, ॲसेट आहे. आपली ॲसेट काय झाली, वाढली. बँकेतनं जर आपल्याला इंटरेस्ट मिळते, व्याज मिळते, फुकटचे पैसे मिळतात, तर प्रॉफिट आहे, चांगली गोष्ट आहे. मग प्रॉफिट आहे म्हणल्यावर कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पण तुम्ही म्हणता सर ऑलरेडी तिथं इंटरेस्ट रिसिवड ऑन फिक्स्ड डिपॉझिट रिसिवड आहे, म्हणजे त्यात ₹1,000 ऑलरेडी तुम्हाला मिळाले होते. मग आता 1200 मिळायचे बाकीत म्हणल्यावर ह्याच्यात ॲड करू शकता, किंवा जर सेपरेट मांडायचे असतील सेपरेट मांडले तरी चालतील. ओके, मी ह्याच्यात ॲड लिहितो, ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. रिसिवेबल म्हणजेच आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,200. दोघांचे ॲडिशन 1000मध्ये 1200 मिळवले 2200. हे वेगवेगळं लिहिलं असतं तरी चाललं असतं, किंवा बाबा 1000 मिळालेत, 1200 अजून बाकी, म्हणजे टोटल ₹2200 आउटरला. 2 इफेक्ट कळलं. फर्स्ट इफेक्ट ₹1200 FD फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ॲड केले, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट बघा, प्रोव्हाइड RDD ॲट 2.5%. 2.5%. बरोबर. आता 2.5% कसे काढायचे ते मी तुम्हाला नंतर सांगतो, पण सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंट काय, RDD आहे. बरोबर ना. RDD कुणावर काढतो आपण, डेट. डेटर्सवर बॅड डेट RDD काही असलं की पहिला इफेक्ट आपण लेस करतो, लेस RDD ॲट 2.5%. आता 2.5% तोंडी काढून दाखवतो. मग आपण पहिले तोंडी पण दाखवतो आणि रिटर्नमध्ये. पहिल्यांदा मला सांगा 10% कसे काढायचे ते तर जमतं तुम्हाला. एक झिरो दाखला की 10%. किती आले 10%, 4,300 4,300. हे आले 10%. बरोबर. त्याच्या हाफ केले. बरोबर, मी इथं दाखवतो वाटलं तर. 10% आले, 10% किती आले, 4,300. बरोबर. 5% कसे काढतात, त्याच्या हाफ करा. 4,300 हाफ, 4च्या निम्मे 2,000, आणि 300च्या हाफ किती होतात, 150. 2,150, 2,150. मग जर मला आता 2.5% 2.5% काढायचे असतील तर नीट बघा, 10च्या हाफ 5 होतात, 5च्या हाफ 2.5 होतात. मला जर 2.5% काढायचे असतील तर परत एकदा हाफ करतो. 2,000च्या हाफ 1,000, आणि 150च्या हाफ 75. 1,075, 1,075. कसे काढले परत एकदा लक्ष द्या. मी पहिलं 10%, एक झिरो दाखवून 10% काढला. 10% आले 4,300. त्याच्या हाफ केले 5%, 2,150. परत त्याच्या हाफ केले 2.5%, 1,075. म्हणजे थोडक्यात मी काय बोलतो, मला जर 2.5% 2.5% काढायचे असतील तर पहिले 10% काढायचे आणि त्याचे 2 वेळा हाफ करायचे.
लॉस आहे म्हणल्यावर कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD 1075 1075. ओके, दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट डेटर्समधनं लेस आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त सगळ्यात महत्त्वाचं 2.5% 2.5% कसे काढायचे ते व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट नेहमी असते. तुम्हाला ठराविक ॲडजस्टमेंट आता कळलं की सर क्लोजिंग स्टॉक नेहमी असते, डेप्रिसिएशन नेहमी असते, RDD बॅड डेप्स दोघांपैकी काहीतरी नेहमी असतं. मग तसंच चौथी ॲडजस्टमेंट बघा, ही दररोज असते. डेप्रिसिएट फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायला लावलं आहे बाय 5%. डेप्रिसिएशन म्हणलं ज्या ॲसेटवर काढायला लावले त्यातनं लेस करतो आपण. लेस डेप, शॉर्ट फॉर्म डेप ॲट 5%. कसे काढणार 5%? एक झिरो दाखला 10%, 2020 2020 त्याच्या हाफ केले, त्याच्या हाफ 10 म्हणजे 1010. सपोज कसं काढलं कळलं, पहिलं 10% काढले आणि मग त्याच्या हाफ केले. चला मग लेस करा. 20,200 मधून 1,010 जर मायनस केले तर 19,190, 19,190, 19,190 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशन, आपली ॲसेट कमी झाली, लॉस आहे. मग लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहायचं माहिती आहे तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1010, 1010. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, लास्ट ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट कमी आहेत त्यामुळे पटापट झाल्या. आता लास्ट ॲडजस्टमेंट जरा नीट बघा. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी ॲडजस्टमेंट बघतो आपण ही अपवाद एक्सेप्शन्स आहेत. कारण ऑल द ॲडजस्टमेंट, जेवढ्या ॲडजस्टमेंट आपण आत्तापर्यंत बघितल्या, ॲडजस्टमेंट्स हॅव 2 इफेक्ट्स. ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट असतात, बरोबर ना. पण ही जी ॲडजस्टमेंट आहे ह्याला 3 इफेक्ट आहेत. म्हणजे 3 इफेक्ट का, तर तुम्हाला लक्षात येईल. ॲडजस्टमेंट नीट बघा व्यवस्थित. कधी कधी आय थिंक व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज काय अपलोड करताना प्रॉब्लेम येतो का मला पण ते लक्षात नाही, पण मध्येच आवाज बारीक होत असेल तर नॉर्मली हेडफोन टाकून शक्यतो व्हिडिओ ऐकलं तर बरं होईल. ओके, तर बघा काय दिलेलं असतं ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. काय अर्थ झाला त्याचा, 8,000चा माल डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे काय हो, आगीमध्ये जळाला. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम. पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आग लागली मान्य वाईट गोष्ट आहे, पण आपण त्याचा इन्शुरन्स काढून ठेवला होता, त्यामुळं इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम. दुसऱ्या दिवशी इन्शुरन्स कंपनीतली माणसं आली आणि त्यांनी आपल्याला क्लेम दिला ऑफ ₹6,000 ओनली. क्लेम कधी 100% पूर्णच्या पूर्ण मिळत नाही, पण ठीक आहे जाऊन दे. 8,000चा माल जळला, 6 तर 6,000 तरी आपल्याला मिळाले. मग तुम्ही म्हणताल सर 3 इफेक्ट कसे, तर नीट लक्ष द्या. माल कितीचा जळाला आहे, टोटल अमाऊंट 8,000. इन्शुरन्स कितीचा मिळाला आहे, 6,000 मान्य. पण 8चा माल जळून जर 7,000 तुमच्या हातात पडले तर एवढं होऊनसुद्धा फायनली 2,000 तर लॉस झालंच ना. मग लॉस झाला म्हणल्यावर दाखवायला लागणार. थोडक्यात 2,000चा पण इफेक्ट जाणार, म्हणून 3 इफेक्ट. मग ते 3 इफेक्ट कसे द्यायचे मी रिझन पण सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट इफेक्ट देतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000. जी टोटल अमाऊंट आहे ना त्याचा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला द्यायचा. क्रेडिटला का, तर क्रेडिट वॉट गोज आउट. माल जळाला म्हणल्यावर आता आपण तो फेकून देणार, बिझनेसमधनं बाहेर पडला. सेकंड इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीवाले आपल्याला 8,000 नाही पण 6,000 तर देणार आहेत ना. म्हणजे 6,000 आपल्याला कधी ना कधी भेटणार आहेत. म्हणजे ती आपली काय झाली, ॲसेट झाली. त्यामुळे जी इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट असते ना त्याचा इफेक्ट द्यायचा ॲसेट साईडला 6,000. टोटल माल जळाला तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. जेवढा
भेटलेत. मग 2,000चा लॉस झाला म्हणल्यावर माहिती आहे कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 काय लिहिताल, लॉस बाय फायर अमाऊंट टाकताल 2,000. तुम्हाला कळण्यासाठी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा की बाबा हे 2,000 कुठनं आले, तर 8,000 मायनस 6,000, 8,000तनं 6,000 लेस केले. ओके, नक्की कळालं. 3 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला, आणि तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. IMP ॲडजस्टमेंट आहे, इम्पॉर्टंट आहे, तिथं IMP करून ठेवा. आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट. तुम्ही म्हणताल सर संपला की प्रॉब्लेम, झाला ॲडजस्टमेंट. प्रॉब्लेम संपला आहे, पण हिडन ॲडजस्टमेंट आहे ना वर. तुम्ही म्हणताल सर कुठे आहे, तर नीट बघा. मी झूम केलं तुम्हाला. ॲडव्हर्टाईजमेंट टिकमार्क केली ना आपण ॲडव्हर्टाईजमेंटवर. मग ॲडव्हर्टाईजमेंटच्या पुढं ब्रॅकेटमध्ये मी काय बोललो तुम्हाला, ब्रॅकेट दिसला की हिडन ॲडजस्टमेंट. मग एखादा म्हणत सर वर स्टॉकच्या पुढं ब्रॅकेट आहे, तो ओपनिंग स्टॉक आहे, तो ब्रॅकेट नका पकडू. ॲडव्हर्टाईजमेंटच्या पुढं ब्रॅकेट आहे, त्यात काय दिले, फॉर 3 इयर्स. आता नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. फायनल अकाउंट मी अगोदरच बोललो, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपली रेंटची ॲडजस्टमेंट झाली, रेंट नाही सॉरी ॲडव्हर्टाईजमेंटच झालं. तर फायनल अकाउंट हा जो का हिशोब असतो तो फॉर 1 इयर, एका वर्षाचा हिशोब असतो. म्हणजे कमी पडत असेल 9 महिने असतील तर 3 महिने वाढवून घ्या, पण जर जास्त पडत असतील तर ते लेस करून घ्या. म्हणजे नीट बघा मी काय बोलतो आहे. ॲडव्हर्टाईजमेंटची अमाऊंट किती, तर ॲडव्हर्टाईजमेंटच्या समोर बघा 30,000. आपण ॲडव्हर्टाईजमेंटचा 30,000 रुपये खर्च करून ठेवला आहे. पण ब्रॅकेटमध्ये काय दिले, फॉर 3 इयर्स, की ते जे काय 30,000 आहे ते 3 वर्षाचे एकदम पेड केले. आपला नियम काय, एकाच वर्षाचा हिशोब दाखवायचा, बरोबर ना. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जो 3 वर्षाचा पेड केला आहे त्यातलं हे वर्ष जर बाजूला काढलं तर ह्याचा अर्थ 2 वर्षाचा तुम्ही ऑलरेडी पेड इन ॲडव्हान्स, प्रिपेड म्हणताल त्याला, बरोबर ना. हे वर्ष चालू आहे म्हणल्यावर ह्याच वर्षीचं पेड करा ना. तुम्ही एकदम 3 वर्षाचा का पेड करून ठेवला. मग जर तुम्ही 3 वर्षाचा पेड केला आहे तर ह्याचा अर्थ 3मधनं आपलं करंट इयर मायनस केलं तर 2 वर्षाचा तुम्ही पेड इन ॲडव्हान्स, त्यालाच आपण प्रिपेड म्हणतो. तोंडी आहे, वर्किंग नोट ॲक्च्युली दाखवायची गरज पडली असती, पण तोंडी आहे. तुम्ही पण सांगता मला 3 वर्षाचे जर 30,000 आहेत, तुम्ही आम्हाला 30,000 दिलेत ना, ब्रॅकेटमध्ये काय बोलताय 3 इयर्स. मग 3 इयर्स 3 वर्षाचे जर 30,000 तर 2 वर्षाचे किती झाले, 20,000 झाले, बरोबर आहे. तोंडी 3 वर्षाचे 30,000, 2 वर्षाचे 20,000. मग ते 20,000 काय झाले, प्रिपेड झाले. मग पहिला इफेक्ट ॲडव्हर्टाईजमेंटच्या खाली लेस प्रीपेड. नुसतं प्रीपेड नाही, तुम्हाला कळण्यासाठी पुढे लिहा फॉर 2 इयर्स. 3 वर्ष होती मान्य, पण 3मधलं करंट इयर मायनस केलं म्हणजे 2 वर्षाचा तुम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये पेड केला, त्याला प्रीपेड म्हणायचं. 3 वर्षाचे 3,000, मग 2 वर्षाचे 20,000 झाले. आउटरला दोघांची सबट्रॅक्शन 10,000. हिशोबात ह्या वर्षीचे 10,000 ह्याच वर्षी, बस. तुम्ही एखादी अमाऊंट आउटरला दाखवली म्हणजे हिशोबात किती पकडणार, 10च पकडले ना. म्हणजे ह्या वर्षीचे 10,000 फक्त हिशोबात पकडले. हे 2 वर्षाचे प्रीपेड काय करायचे, लेस करायचे. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला कुठलाही खर्च फ्युचरमधला जर तुम्ही आत्ताच पेड करत असाल तर ती तुमची ॲसेट झाली. एखादं आत्ता 12वीला शिकताय, मग 12वीचीच फी भरा ना. पण एखाद्या मुलांनी काय केलं, 12वी FY 3 वर्षाची भरून टाकली फी, मग ती ॲसेट आहे. का बरं ॲसेट, कारण फ्युचरमध्ये आता टेन्शन नाही ना तुम्हाला. त्यामुळं सेकंड इफेक्ट 20,000चा ॲसेटला काय लिहिलं मी, प्रिपेड ॲडव्हर्टाईजमेंट 20,000. ओके, तर ही एक ॲडजस्टमेंट नवीन होती. नवीन म्हणण्यापेक्षा हिडन ॲडजस्टमेंट होती. दिसताना 5 होत्या पण टोटल 6 ॲडजस्टमेंट झाल्या. ठीक आहे, तर चला मग आपल्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग झालेलं आहे. तुम्हाला जमलं तर शक्यतो तुम्ही ट्राय करा, नसेल जमलं तर टॅली करायची लिंक मी सेंड करतोच आहे. पण माझी लिंक सेंड व्हायच्या अगोदर तुम्ही टॅली केला तर साहजिक आहे तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला वाटेल. ओके, बाय.